नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. पाठीमागे तुम्ही पाहत आहात आम्ही एअरपोर्टमध्ये आलेलो आहे. तर आता इकडे ऑस्ट्रेलियामध्ये स्कूल हॉलिडेज सुरू होत आहेत, त्यामुळे आम्ही इंडियाला येत आहे आणि सध्या आम्ही मलेशियन एअरपोर्टला येऊन पोहोचलेलो आहे. तर इंडियाहून निघताना जो काही स्टार्टिंगचा व्लॉग होता तो मी करू शकले नाही. तर ब्लॉग मी आतापासून सुरू करत आहे. तर मलेशिया एअरपोर्टमध्ये आमचा ट्रान्झिट तब्बल 12 तासांचा आहे. त्यामुळे इथे बसून टाईमपास करण्यापेक्षा आम्ही विचार केला की बाहेर जाऊन सिटी एक्सप्लोर करावी. त्यामुळेच आता रेडी होणार, इथे काहीतरी खाऊन घेणार आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर जाऊन कोलालंपूर सिटीमध्ये जाऊन ही सिटी एक्सप्लोअर करणार आहे. ते बाहेर जाताना काय एक्सपिरियन्स असेल किंवा इथून चेकआउट बाहेर कसं करायचं ते सगळे मी प्रोसिजर पुढे सांगूच. तर स्टे ट्यून आणि ब्लॉग पाहत राहा. हा आहे मलेशियन एअरपोर्ट. हां, इंटरनल ट्रेन आहेत टर्मिनल टू टर्मिनल जाण्यासाठी. आणि काही रेस्टॉरंट्स आहेत, काही लॉन्ज आहे. तर आम्ही आता इमिग्रेशन वगैरे पूर्ण करून इथे कॅब बुक केलेली आहे आणि आता आम्ही जात आहे बॉर्डर केव्सला. तर इमिग्रेशन प्रोसेस वगैरे तिथलं जास्त मला ब्लॉग करता आला नाही. तर त्यांनी फक्त आम्हाला प्रिव्हियस फ्लाईटचे तिकीट्स मागितले आणि जी नेक्स्ट फ्लाईट आहे त्याचे तिकीट्स मागितले आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला सोडून दिलं बाहेर. तर ऑनलाईन आपल्याला फॉर्म फिल करावा लागतो. विजा ऑन अरायवलसुद्धा इकडे अवेलेबल आहे. तर आम्ही ऑनलाईन फॉर्म फिल केला होता, त्यामुळे खूप प्रोसेस इझी झाली. तर येस, आम्ही आता जात आहे बाहेर. तर हाच तो आहे बाटू केव. आम्ही येऊन पोचलेलो आहे आता. बेबी इथे लाली.
तर इकडे हा आहे बाटू केव्स आणि अनफॉर्च्युनेटली आम्ही आलेलो आहे आणि इकडे याचं काम सुरू आहे, त्यामुळे ही मूर्ती आपण नाही पाहू शकत. आणि हे आहेत 500 स्टेप्स. हे स्टेप्स चढून वरती गेले की सुंदर असा केव आहे. आय डोंट थिंक आम्ही जाऊ आता, कारण लगेज खूप आहे आणि सोबत श्लोकसुद्धा आहे, त्यामुळे. हा आहे ट्विन टॉवर इथलं. खूप 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 उंच आहे आणि याच्या समोरचे बिल्डिंगसुद्धा तसेच उंचच्या उंच आहेत. आम्ही बाटू केव्स आणि ट्विन टावर हे 2 ठिकाण असे कवर केले मलेशियामधले. आणि त्यानंतर आम्ही कॅब बुक केली. त्यानंतर पुन्हा मलेशियन एअरपोर्टमध्ये येऊन पोचलेलो आहे. आमची नेक्स्ट फ्लाईट आता आहे 9:30 वाजता. बोर्डिंग 8:30 वाजता सुरू होईल त्याचं. तर त्याचीच आम्ही आता वाट पाहत आहे. त्यानंतर आम्ही थोड्याच वेळात इंडियाला पोहोचेल. आणि हे श्लोकला पर्थहून मलेशियाला जी फ्लाईट येत होती त्याच्यामध्ये हा ड्रॉइंग किट, कलरिंग किट मिळालेला होता. आणि आता या वेळेमध्ये तो हे कलरिंग करत बसेल. तर भेटू आपण इंडियामध्ये लवकरच. फायनली आम्ही येऊन पोचलेलो आहे बेंगलोरच्या एरोप्लेनमध्ये. पुण्याचं फ्लाईट टेक ऑफ होईल आणि आम्ही आता काम करू.